मी भाऊ जोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारणामध्ये एखादा पक्ष असो, पक्षातल्या व्यक्ती असो, एखादं राज्य असो किंवा एखादा देश असो, कुठल्याही पातळीवरच्या राजकारणामध्ये गुंतलेली आणि वावरणारी माणसं असतात. ती राजकीय निर्णय घेताना दोन पातळीवर घेत असतात. एक म्हणजे त्यांच्या पक्षाचं हित आणि दुसरं स्वतःचं हित. त्यामुळे आपले मतलब, आपले स्वार्थ कसे आणि किती साधले जातील यानुसारच त्यांचे निर्णय होत असतात. बाकी वैचारिक वगैरे गोष्टी ह्या फोडणीसाठी असतात. चवीपुरतं मीठ म्हणतो ना, तशा या गोष्टी असतात. आणि म्हणून ज्या वेळेला राष्ट्रीय किंवा अगदी स्थानिक पातळीवर राजकारण चालतं, त्यामध्ये जनहिताचे असे जे निर्णय असतात ते प्रत्यक्षात व्यक्तिगत किंवा पक्षीय असतात. आत्ता अगदी मध्यंतरी जे मराठी माध्यमामध्ये एक वादळ उठलेलं होतं, दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का, कुठून सुरुवात झाली होती? महेश मांजरेकर नावाच्या एका चित्रपट निर्मात्याने आपल्या पॉडकास्टमध्ये राज ठाकरे यांची एक प्रदीर्घ मुलाखत घेतली. आणि त्या मुलाखतीमध्ये एक प्रश्न विचारला होता. बाकीची लांब लचक मुलाखत होती, पण एक प्रश्न असा विचारला होता की मराठी मनाला दीर्घकाळ खुणावणारा एक प्रश्न आहे आणि तो मला विचारल्याशिवाय राहवत नाही, असं म्हणत महेश मांजरेकरने राज ठाकरेंना विचारलं होतं की तुम्ही दोघे चुलत बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांचे दोन भिन्न पक्ष आहेत, पण तुम्ही कुठल्या तरी कारणास्तव राजकारणात एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून काम करू शकाल का? त्याला राज ठाकरे यांनी दिलेलं उत्तर जे आहे ते अतिशय गोलमाल आणि राजकारणाचा स्वभाव सांगणार उत्तर आहे. एका मिनिटात कुठचाही विलंब न लावता राज ठाकरे उत्तरले की आमच्यातली भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र हितासमोर आमच्यातली भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्राचं हित महत्वाचं. आता महाराष्ट्राचं हित म्हणजे काय, याचा कुठलाही खुलासा त्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी केला नाही. आणि महाराष्ट्राचं हित, देशहित म्हणजे नेमकं काय असतं? मराठी भाषेचं हित, हे शब्द, ह्याचं हित त्याचं हित असं जे बोललं जातं, त्याची व्याख्या कुठे असते का? नाही. त्याची व्याख्या नसल्यामुळे हे शब्द उच्चारतो, ते उच्चारणाऱ्यांनी जी व्याख्या ठरवलेली असते त्याप्रमाणे ती व्याख्या होते. प्रश्न असा आहे की तुमचं हित कुठलं हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या पातळीवर महाराष्ट्र हित असं जेव्हा म्हणतात, तसंच ते हित करताना काँग्रेस बरोबर कशाला जायचं ह्याचं उत्तर उद्धव ठाकरे देऊ शकणार नाहीत. आणि राज ठाकरे शिवसेना सोडून बाहेर का पडले याचं उत्तर देऊ शकणार नाहीत. त्यांचे हितसंबंध बाधित झाले म्हणून त्यांनी शिवसेना सोडली होती. मुख्यमंत्रीपदाचा हव्यास संपत नाही म्हणून हिंदुत्वाचं हित सोडून उद्धव ठाकरे तिकडे गेले होते. आणि हा त्यांचा अधिकार असतो. पक्ष, संघटना तुमच्या आमच्या चर्चेसाठी कोणी बनवलेली नसते. आणि म्हणून जी गोष्ट स्थानिक पातळीवर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांची असते, तीच गोष्ट आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा एखाद्या देशाच्या अंतर्गत राजकारणाच्या पातळीवर त्या त्या देशाच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या बाबतीत असते. नरेंद्र मोदी जसे कुठलेही निर्णय घेताना आंतरराष्ट्रीय पातळीवर कितीही उदात्त भाषा वापरत असले तरी त्यामध्ये भारताचं हित आहे की भारताचं अहित आहे याच गोष्टीवर बोलतात.
किंवा याच गोष्टीनुसार आपले निर्णय घेत असतात. जगात शांतता नांदली पाहिजे, जगातून दहशतवाद संपला पाहिजे, टेररिझम आणि टॉक्स एकत्र होणार नाही, हे सगळं मोदी बोलतात, बरोबर आहे. पण मग टेररिझमची व्याख्या काय असते कोणाला माहित नाही. आणि म्हणून एक गोष्ट आपण हे स्थानिक पातळीपासून जागतिक पातळीपर्यंत राजकारण जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा पक्की एक गोष्ट लक्षात ठेवायची, की तिथे तिथे बसलेला नेता व्यक्तिगत आणि आपला पक्ष, आपला देश याचे हितसंबंध बघून निर्णय घेत असतो. त्यामुळे ट्रम्प यांनी कितीही म्हटलं की जगात शांतता नांदली पाहिजे आणि म्हणून हमास इस्रायल युद्ध थांबलं पाहिजे, युक्रेन रशिया युद्ध थांबलं पाहिजे, भारत पाकिस्तान यांच्या बाचाबाचीतून अणुयुद्धाची सुरुवात होता कामा नये, ह्या सगळ्या उदात्त भाषा बरोबर आहे. पण मग ते करत असताना पाकिस्तान सतत कुरापती करतो आणि त्याचा नको तितका त्रास भारतासारख्या विकसनशील देशाला होत असेल आणि भारताने प्रत्येक वेळेला चांगुलपणा दाखवल्यानंतर सुद्धा पाकिस्तानला आपल्या भूमीमध्ये जे उचापतखोर आहेत त्यांना लगाम लावता येत नसेल, तर त्याचा बंदोबस्त जगाने केला पाहिजे आणि जग करत नसेल तर भारताने केला पाहिजे. अफगाणिस्तान आणि तिथल्या अल कायदावाल्यांनी जेव्हा कारस्थान करून न्यूयॉर्क मधले जोडे मनोरे उडवून टाकले, त्यानंतर अफगाणिस्तानला धडा शिकवायला अमेरिकेने कुठलं जागतिक हित बघितलं होतं? अमेरिकेला ज्या दहशतवादाचे झटके बसतात त्याचा बंदोबस्त संयुक्त राष्ट्रसंघाने करावा, असा आग्रह अमेरिकेने धरला का नाही? अमेरिकेने सांगितलं की अफगाणिस्तानमध्ये ओसामा बिन लादेन दडी मारून बसलाय, तालिबान किंवा कोण मुजाहिदीन असतील त्यांनी जगभर उत्पात चालवलेला आहे, त्याचा बंदोबस्त राष्ट्रसंघाने करावा आणि जगात शांतता नांदावी, याच उद्देशाने जर संयुक्त राष्ट्रसंघ स्थापन झालेला आहे तर त्यांनी यात पुढाकार घेतला पाहिजे आणि अफगाणिस्तानातला दहशतवाद पाळा मुळासकट उकडून टाकला पाहिजे. यासाठी राष्ट्रसंघाने दहशतवादाचा बंदोबस्त करणारी लढाई सुरू करावी, अशी भूमिका अमेरिकेने घेतली नव्हती. आम्हाला त्रास झालाय, आमची माणसं मेलीत, आमच्या मालमत्तेचं नुकसान झालंय, तर आम्ही अफगाणिस्तानातल्या इस्लामी दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी कारवाई करणार आहोत. युनोने परवानगी द्यावी, सोबत यावं न यावं आम्हाला परवा नाही, हीच भूमिका अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी घेतली होती. तेव्हा मुद्दा असा आहे की जर तुम्ही ही भूमिका घेऊ शकता तेव्हा जगात फार मोठं युद्ध छेडलं जाईल याची भीती तुम्हाला वाटत नाही. तर मग भारत पाकिस्तानातल्या दहशतवादाचा बंदोबस्त करत असताना जागतिक शांततेची चिंता ट्रम्प यांनी करायची गरज नाही. उलट दोन कानफडतीत मारायच्या तर त्या पाकिस्तानच्या मारायला पाहिजे. पाकिस्तान तुमच्याकडे गयावया करायला लागला की काही करून लवकर युद्धविराम घडवा, युद्धविराम घडवा, म्हणून ट्रम्पने आपल्याला मोठेपणा मिळावा म्हणून मध्यस्थी करायची गरज नव्हती. अर्थात ती मध्यस्थी झाली नाही हे शेवटी ट्रम्पने सुद्धा कबूल केलं. पण मुद्दा असा आहे की ट्रम्प यासाठी का पुढे आले, तर त्यांना पाकिस्तान बरोबर सुद्धा व्यवहार करायचा आहे, धंदा करायचा आहे, भारताबरोबर सुद्धा करायचं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला आपलं हित बघून प्रत्येक देशाचा नेता निर्णय घेत असतो, मग तो ट्रम्प असो की नरेंद्र मोदी असो. पण गंमत अशी असते मित्रांनो की एक वेळ येते, तुम्ही सत्य नाकारत बसलात कितीही तरी एक वेळ अशी येते की ते सत्य भयंकर रौद्र रूप धारण करतं आणि तुमच्या समोर येऊन उभं राहतं, तुमची कॉलर पकडतं. आणि तेच झालं.
भारताची 26 माणसं पर्यटक आपल्या देशामध्ये पहलगाम मध्ये पर्यटनाला गेली असताना त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घालून मारणारा अतिरेकी जर पाकिस्तानचा आहे, पाकिस्तान स्पॉन्सर्ड आहे, तरी भारताने संयमाने घेतलं पाहिजे आणि म्हणून युद्धामध्ये युद्धविराम करा असला शहाणपण शिकवणारा अमेरिकेचा अध्यक्ष हा अचानक गडबडलेला आहे. कारण हा विषय भारतापुरता मर्यादित नाही. इस्लामी दहशतवाद आणि इस्लामी हिंसाचार हा फक्त भारताला भेडसावणारा विषय नाहीये. तो फक्त इस्रायलला भेडसावणारा विषय नाहीये की हमास इस्रायल, अरब इस्रायल इतका मर्यादित नाहीये. तो अवघ्या जगातल्या मानवतेला आणि मानवी संस्कृतीला भेडसावणारा प्रश्न आहे. प्रश्न नव्हे, संकट आहे. तेव्हा त्याचा बंदोबस्त करताना आपले व्यक्तिगत किंवा राष्ट्रीय हितसंबंध बाजूला ठेवून सगळ्या जगाने एकत्र आलं पाहिजे. जसं आज भारतामध्ये जगाला भारताची बाजू समजवण्यासाठी सर्व पक्षीय शिष्टमंडळ पाठवण्यात आली, तेव्हा सत्तेत बसलेला पक्ष आणि विरोधात बसणारे पक्ष या दोन्हीकडचे सदस्य त्या शिष्टमंडळामध्ये समाविष्ट केले आहेत. किंबहुना संसदेचे सदस्य नसलेले पण दांडगा अनुभव गाठीशी असलेले अनेक जण अशा शिष्टमंडळात समाविष्ट करण्यात आले. तेव्हा मग पक्षीय हित, पक्षस्वार्थ या गोष्टी गुंडाळून ठेवून बहुतेक पक्षाचे सदस्य त्या शिष्टमंडळामध्ये सहभागी झाले. जगासमोर, जगाच्या विविध देशामध्ये भारताची बाजू समजावून घेण्यासाठी जेव्हा हे शिष्टमंडळ गेलेत, तेव्हा ते बाजू मांडणार आहेत ते मोदी सरकारच्या निर्णयाची. मोदी सरकारने किंवा भाजप सरकारने, भाजपच्या भारत सरकारने जो युद्धाचा निर्णय घेतला, ऑपरेशन सिंदूरचा निर्णय घेतला, त्याचं समर्थन करायला भाजपचे संसदेत राजकीय विरोध करणारे पक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी या शिष्टमंडळातून गेलेले. आणि तिथे मग राष्ट्रीय हित लक्षात घेऊन, कारण राष्ट्र राहिलं तर संसद राहील, सगळे पक्ष राहतील, पण राष्ट्र संपलं तर मग कुठला पक्ष सत्तेत कुठला विरोधात याला अर्थ उरत नाही. आणि म्हणून तिथे आपले व्यक्तिगत स्वार्थ, पक्ष स्वार्थ बाजूला ठेवून राष्ट्र स्वार्थ किंवा राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून एकजूट करायची असते. तीच इस्लामी दहशतवादाच्या विरोधात सगळ्या जगाने, सगळ्या देशांनी आपापले प्रादेशिक किंवा राष्ट्रीय स्वार्थ बाजूला ठेवून याचा बंदोबस्त केला पाहिजे. कारण इस्लामी दहशतवादाने फ्रान्स असो, ब्रिटन असो, अमेरिका असो, कॅनडा असो, इस्रायल असो, भारत असो, इंडोनेशिया असो, प्रत्येक देशामध्ये हिंसाचाराचा धुमाकूळ घातलेला आहे. आणि त्यामुळे विषय फक्त पाकिस्तान पुरता मर्यादित राहत नाही किंवा अफगाणिस्तान पुरता राहत नाही. अफगाणिस्तान का पाकिस्तान अशा इस्लामी दहशतवादाला खतपाणी घालणारे किंवा आश्रय देणारे असले तरी त्याचा व्याप आणि त्याचा पसारा, त्याची पाळंमुळं जगभर पसरलेली आहेत. आणि म्हणून या पृथ्वी तलावरून इस्लामी दहशतवादाचा जे धागेदोरे आहेत ते संपूर्ण उचकटावे लागतील. त्याच्या आधी मग दोन देशातलं भारत पाकिस्तान युद्ध म्हटल्यानंतर त्याच्यात युद्धविराम करायला आलेले अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प तात्या यांना युद्धविराम म्हणजे काय ठाऊक आहे का मला कल्पना नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, युद्धविराम आपण घडवून आणला किंवा आपण त्यासाठी प्रयत्न केले असं म्हणणारे ट्रम्प जे आहेत त्यांना भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान युद्धविराम झालाय, तो युद्ध हराम आहे हे सुद्धा कळलेलं नाही. आणि ते त्यांना समजावं म्हणून परवा ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या राजधानीमध्ये वॉशिंग्टन डीसी मध्ये, वॉशिंग्टन डीसी ही अमेरिकेची राजधानी आहे, आणि त्या वॉशिंग्टन डीसी मध्ये
एका ज्यू म्युझियम मध्ये इस्रायली दूतावासातल्या दोघांची हत्या हमास समर्थक एका मारेकऱ्याने केली. हे भारत पाकिस्तान युद्धविरामाच्या वर ट्रम्प यांना मिळालेलं सगळ्यात मोठं बक्षीस म्हणता येईल. हा विषय भारत पाकिस्तान पुरता आहे नाही, अजिबात नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुसतं सीमेचं युद्ध आहे का? नाही. हे झालं युद्ध, ऑपरेशन सिंदूर हे सीमेचं युद्ध नाहीये. सीमेचा विषय वेगळा आहे. हे पाकिस्तानकडून बळकावलेल्या पीओके विषयी सुद्धा नाहीये. हा विषय भारतातल्या हिंदूंना मारायचं, मुस्लिम नसलेल्यांना मारायचं आणि इस्लामची दहशत निर्माण करायची, यातून जी कुरापत झाली त्याच्या बंदोबस्तासाठी झालेलं ऑपरेशन सिंदूर आहे. आणि त्यामध्ये युद्धविराम करायला कोणी येणार असेल तर त्यांनी पाकिस्तानला अट घातली पाहिजे की जगाच्या साक्षीने पाकिस्तानात तुम्ही आश्रय दिलेले जे कोणी तोयबा, जैश वगैरे असे गट आहेत, अतिरेकी आहेत, त्यांचे सरगना आहेत, म्होरके आहेत, त्यांना जगासमोर जगाच्या साक्षीने फासावर लटकवा. ते ज्या बेळत लपले असतील तिथे मिरचीची धुरी सोडा आणि घुसमटून त्यांना मारून टाका. कारण जे काय पहलगामला घडलं ते भारतापुरतं मर्यादित नाही, ते पहलगाम किंवा काश्मीर पुरतं मर्यादित नाही, ते जगभरच्या मानवतेला असलेला धोका आहे. आणि त्यामुळे आपण युद्धविराम घडवून आणला असं जे ट्रम्प म्हणत होते, त्यांच्या दारापर्यंत तो युद्धविराम युद्ध हराम म्हणत येऊन पोहोचला. आणि ताबडतोब मान्य करावं लागलं की हा दहशतवादाचा भाग आहे. जी काय गोष्ट घडली आहे ती दहशतवाद आहे हे सांगायची पाळी अमेरिकेवर आली. एक प्रकारे या घटनेने युद्धविरामासाठी पुढाकार घेतलेल्या ट्रम्प यांना एक सणसणीत चपराक बसलेली आहे. एक सणसणीत चपराक बसलेली आहे. पॅलेस्टाईन काय ते पॅलेस्टाईन स्वतंत्र करा, हमासला न्याय द्या, यासाठी अमेरिकेमधल्या 2 जूनची हत्या हे कुठल्या तोंडाने ट्रम्प याचं समर्थन करू शकणार आहे? जो कोणी पकडलाय त्याला फासावर द्याल, पण त्या फासावर देऊन जगात शांतता निर्माण होणार नाहीये. सत्य डोळसपणे स्वीकारावं लागेल. आणि ते सत्य डोळसपणे स्वीकारणं म्हणजे दीर्घकाळ भारताला ज्याचा त्रास होतोय, पीओके मधून असेल किंवा इस्लामी दहशतवादाचा त्रास होतोय, त्याचं समूळ उच्चाटन फक्त पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानातून नव्हे तर संपूर्ण जगातून करणं. आणि त्यामुळे जो जो कोणी कुठल्याही युक्तिवादातून अशा दहशतवादाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असेल त्याला सुद्धा गुन्हेगार ठरवणं हे अगत्याचं आहे. विषय ऑपरेशन सिंदूर पुरता नाहीये. जसं म्हणतात की गुन्हा घडताना पाहत बसणं आणि त्यात हस्तक्षेप न करणं हा सुद्धा गुन्हा आहे. गुन्हेगाराला पाठीशी घालणं हा सुद्धा गुन्हा आहे. मग वेगवेगळ्या बौद्धिक युक्तिवादातून इस्लामी दहशतवादाला अपॉलॉजिस्ट होऊन पाठीशी घालणारे जे जे कोणी असतील, मग ते किती उजळ माथ्याने वापरणारे बुद्धिमंत असले तरी त्यांना सुद्धा दहशतवादी ठरवून त्यांच्यावर कठोर कारवाईची तयारी केली पाहिजे. हिंसेचा बंदोबस्त हिंसेनेच करावा लागतो. शांततेचं भजन करून हिंसेचा बंदोबस्त होत नाही. आणि गांधीजींनी सुद्धा म्हटलंय की ज्याच्यामध्ये लढण्याची हिंमत नाही, क्षमता नाही, प्रतिकाराची ताकद नाही, त्याची अहिंसा ही अहिंसा नसते. संपूर्ण भयंकर अशी हिंसा करण्याची ताकद असताना सुद्धा त्या हिंसेला प्रवृत्त न होणं ही अहिंसा असते. तेव्हा भारताने
पाकिस्तान विरुद्ध केलेलं ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या अहिंसेचं सगळ्यात मोठं गांधींच्या व्याख्येनुसार उदाहरण आहे. जगाला कायदे बदलावे लागतील. कुठच्याही स्वरूपाचा आपल्यावर दहशतवादाचा संशय येऊ शकेल असं वर्तन न करणं म्हणजे शांततापूर्ण नागरिक. कुठल्याही शब्दामध्ये किंवा कुठल्याही कृतीतून जो दहशतवादाचं समर्थन करेल किंवा मदत करेल तो सुद्धा दहशतवादी असं ठरवून जगातल्या प्रत्येक नागरिकावर संयुक्तपणे कारवाई करायची तयारी म्हणजे युद्धविराम असेल, नाहीतर युद्ध हरामी असेल. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.